आणि जोड देताना जी बॅगची किंमत सांगितली, ही जर बॅगची किंमत संस्थेच्या माध्यमातून जर आपण वापरली तर एक गाडी मागे आपला एका कर्मचाऱ्याचा पगार निघू शकतो, याची खात्री तुम्हाला देतो. म्हणजे उद्देश काय आहे? शेतीचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे आणि त्याच्याबरोबर सोसायटीची सुद्धा विक्रीच्या माध्यमातून प्रगती होणार आहे. आणि सोसायटीला सुद्धा काही बंधनं आहेत, स्टाफ आहे, त्यांचा पगार काढणं किंवा सोसायटी चालणं हे सुद्धा सोपं नाही. आणि हे करत असताना थोडा आपल्याला विरोध सुद्धा होऊ शकतो, परंतु आज कोर्टाने सुद्धा आदेश दिला आहे की जर केमिकल खत तुम्हाला वापरायचं असेल त्याच्याबरोबर सेंद्रिय खताची जोड आपण दिली पाहिजे, हिरवळी खताची जोड दिली पाहिजे, गांडूळ खत वापरा मित्रांनो, निंबोळी पावडर वापरा. साधा आपल्या बांधावर जर एखादं झाड असेल त्याचा पाला जरी शेतात काढला तरी सेंद्रिय घटक वाढतो. कोंबडी खत, किती सोपे पर्याय आहेत आपल्याकडे. परंतु आज सेंद्रिय घटकाकडे कुठल्या शेतकऱ्याची पाहण्याची, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपण सेंद्रिय घटक शेतातलं वाढवूया. म्हणजे काय, आपण नवीन मोटरसायकल घेतली, चालवायला अतिशय आनंद वाटतो. जुनी 10 वर्षापूर्वीची मोटरसायकल असेल तर 10 किलोमीटर जरी गेलं तरी आपले हातपाय अंग दुखायला लागतं. नवीन मोटरसायकलला का असं वाटत नाही? सस्पेन्शन त्याचे चांगले, नवीन मोटरसायकलचे सस्पेन्शन चांगले आहेत म्हणून त्याच्यात आनंद वाटतो. शेतीमध्ये सुद्धा सस्पेन्शनचं काम सेंद्रिय घटक करतो. तुम्ही जास्तीचं खत, जास्तीचे पाणी, जास्तीचं पेस्टिसाइड जे वापरलेलं आहे याला न्यूट्रल करायचं काम सेंद्रिय घटक करते. त्याच्यामुळे सेंद्रिय घटकाकडे पहिलं लक्ष द्या. दुसरं, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पांढरं फुटतं. पाणी दिल्यानंतर आपली जमीन जर उघडी असली तर त्याला पांढरं फुटतंय, मीठ फुटतंय. दिसतंय शेतकऱ्याला? काय उपाययोजना केलं त्याच्यामध्ये? मित्रांनो, हे मीठ शेतातनं घालून काढण्याचं काम, त्याला बाहेर धुवून काढण्याचं काम सुद्धा सेंद्रिय घटक करते. एखादं ऑपरेशन जर करायचं असेल, दात जरी काढायचं असेल तर डॉक्टर अगोदर आपला डायबिटीसचा रिपोर्ट मागतो. बरोबर आहे? डायबिटीस जर वाढली असेल तर डॉक्टर ऑपरेशन करत नाही. तुम्हाला डायबिटीस आपल्या शेतात दिसते तरी तुम्ही अजून खातं कसं टाकता? त्याला कमी करा अगोदर. क्षारता आपल्या जमिनीतलं कमी करा. त्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम सेंद्रिय घटक आहे. अजून दुसरं माध्यम सांगतो, ते माध्यम म्हणजे सल्फर नावाचा घटक. ज्या जमिनीला पांढरं फुट असेल त्याने शेतकऱ्याने सल्फर हा घटक वापरलाच पाहिजे. याचं कारण सांगतो, डॉक्टर आपल्याला 3 गोळ्या देतो, त्याच्यातली एक गोळी अशी देतो की जेवणाच्या अगोदर घ्यायची असते. देतो का नाही देतो? प्रत्येकाला देतो. आता कशामुळे? त्याच्यामुळे आपल्या जमिनीतलं जी ऍसिडिटी झाली, मीठ फुटले, याला कंट्रोल करायचं काम मित्रांनो सल्फर करतो. याच्यामुळे कुठलंही पीक लागताना नत्र, स्फुरद, पालाश याच्या व्यतिरिक्त चौथा घटक सगळ्यात महत्वाचा आहे सल्फर नावाचा घटक. 10-26 वापरत असाल सल्फर टाका. DAP वापरत असाल सल्फर टाका. 20-0-13 वापरत असाल सल्फरची गरज नाही. थोडं आपल्याला शास्त्रीय पद्धतीने लावावं लागेल, परंतु याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुसरं, बियाणं संस्कार. पीक लागवडीच्या अगोदर शेतकरी बियाणं संस्कार करतो का नाही करतो ही सुद्धा आता खेदाची गोष्ट म्हणावं लागेल. बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे कोरोना सारखा रोग कशामुळे गेला? वॅक्सिनमुळे गेला. बरोबर आहे? तसंच शेतातले बरेचसे रोग मित्रांनो बियाण्या संस्कारामधनं घालू शकतो. परंतु त्या बियाण्यांच्या पाकिटामध्ये किंवा पोत्यामध्ये आलेली पुडी सुद्धा शेतकरी लावत नाही, फेकून देतो. ही पुढे त्याच्यातनं बीला जे लागलेला रोग आहे, कीड आहे, त्याला नायनाट करायचं काम करते. आणि पहिले 15 दिवस जमिनीतनं कीड लागायचं जे प्रमाणे थांबवण्याचं काम
त्या बियाण्यामध्ये आलेल्या पुरीचं काम आहे. परंतु आपण शेतकरी म्हणतो साहेब एवढे कुटाने करायला वेळ कुठे आहे आम्हाला. अगोदरची जमीन जिवंत होत्या, परंतु मित्रांनो आता शास्त्रीय पद्धतीने थोडे जमीन करावं लागेल, शेती करावी लागेल, बियाणे संस्कार केला. आपल्याला पहा, आजी आजोबा अज्ञान जरी असतील तर आपल्याला लसीकरण केलेले डाव्या हाताला अजूनही वळ ऐकते नाही. त्यांना माहिती होतं की आपला नातू आपला मुलगा जेवढा मोठा होईल तेव्हा बऱ्याचशा रोगापासून तो वाचू शकतो. हे बाप अज्ञान असेल किंवा आजोबा अज्ञान असेल तरी केलेलं आहे. तसंच आपलं पीक वाचवण्यासाठी मित्रांनो बियाणे संस्कार करा. कारण याचं कारण सांगतो, सगळ्यात सतावणारा रोग येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी असणारे तो मर नावाचा रोग. हा कुठल्याच औषधाला दाद देत नाही, कुठल्याच औषधाचा नियंत्रण फक्त बियाणे संस्कारामधनं आहे. आणि मर रोग जर लागला तर 1000ने 2000ने 10,000चं औषध जरी मारलं तरी मर रोग तुमच्या शेतात जाणार नाही. फक्त 50 रुपयाचं ट्रायकोडर्मा बुरशी जर लावली तर मर रोग तुम्हाला वाचू शकतो. फक्त बियाणे संस्काराच्या 10 किलो बियाण्याला फक्त 50 रुपयाचा खर्च करायचा. ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आपल्या पिकाला संरक्षण करते मर रोगापासून. परंतु आपण काय करतो, लागवड मर रोग केव्हा लक्षात येतो आपल्याला, पीक काढणीच्या वेळेस लक्षात येतो. कपाशीमध्ये बोंड भरत नाही, भरला तर चार खाणं असतात, 2च खाणे भरतात. बऱ्याच वेळेस जर तुम्ही चणामध्ये पाहिलं तर घाटे लागण्याच्या अवस्थेमध्ये वाळून जातं. याच्यामुळे मर रोग टाळायचं असेल तर याचं तुम्हाला जे पाळायचं ते बियाणे संस्कारामध्ये 50 रुपयाचं ट्रायकोडर्माचं पावडर लावून तुम्हाला बियाणे संस्कार करायचे. अजून एक कारण सांगतो, प्रत्येक तुम्ही बियाण्याची पिशवी पहा, त्याच्यावर दिलं असतंय उगवण क्षमता 75 ते 80%. आपल्याला 100% बी उगवलेलं असलं पाहिजे. जे बी 20% असंच आहे आपल्या पुण्यामध्ये किंवा पिशवीमध्ये, ते 20% परत त्याला पुनर्जित करायचं काम किंवा त्याला उगवण्याचं काम एक बाटली करते. त्या बाटलीचं नाव आहे NPK1. ज्या बियाण्याला तुम्ही लावणार 100% बी उगवणार. ज्या बियाण्याला तुम्ही लावणार 100% बी उगवणार. जर्मिनेशन सगळ्यात फास्ट करायचं काम NPK1 करतं. 350 रुपयाची बाटली मित्रांनो. जमीन जिवंत करायचं काम करते. 10 किलो बियाण्याला फक्त 250 मिली लागतं. 100 रुपये खर्च आहे फक्त. 100% बी उगवणार. त्याच्यामुळे याचं काम बियाणे संस्कारामध्ये पुढे काय काम आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. दुसरं, शेतकरी खतं कसे वापरतो